नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत ऑन द बेसिस ऑफ 12th सायन्स अँड ITI स्टुडंट, तर त्यांची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. कुठे बघायची माहितीच आहे तुम्हाला. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला अ, या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टसाठी ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थचं ऑप्शन येईल. तर इथे तुमचा आय डी टाका आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून कंटिन्यू केलं की तुम्हाला काय भेटेल, तुमचं फायनल मेरिट नंबर दिसेल. ठीक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव दिसत नसेल तर असे विद्यार्थी होमवरती बघा. याच्या 3 PDF दिलेल्या आहेत आपल्या. हे HSC MH कॅन्डिडेट याला ओपन करून याच्यामध्ये शोधू शकता. ठीक आहे. इथे फायनल मेरिट नंबर दिसेल. हा SL म्हणजे स्टेट लेवल असतो तो आपला. हा या मेरिटच्या बेसिसवरती तुमच्या ॲडमिशन होतात. ओके. तर हे महाराष्ट्र स्टेटचे आहे. आणि दुसरी जी आहे ITI साठी. आणि कोणती होती हे अगोदरची? तर 12वीच्या स्टुडंटसाठी होती. आणि दुसरी जी आहे ही आलेली आहे बघा, ही ITIच्या स्टुडंटसाठी आहे ना. CTS हे ते त्याच्या पर्सेंटेजनुसार त्यांची मेरिट लिस्ट, ITIची मेरिट लिस्ट वेगळी आणि 12th सायन्सची वेगळी. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हालाही बघायचं आहे तुमची मेरिट लिस्ट. आणि मेरिट लिस्ट बघितल्यानंतर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो या ठिकाणी आलेला नाही आहे. आता हा 2025चा आहे. तर 2026चा याच्या खाली येईल इथं. ॲरो हा 2026 आणि त्याच्यासमोर सीट मॅट्रिक्स येईल. त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा आहे. ठीक आहे. तर आय होप सर्व विद्यार्थ्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नंबर असतील. ठीक आहे. आणि जर मेरिट लिस्टमध्ये नंबर नसेल तर तुम्हाला पुढचे कॅपचे राऊंड जे आहेत ते खेळता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कॅपमधून ॲडमिशन मिळणार नाही, है ना. आता बघा, काही विद्यार्थ्याचा मेरिट नंबर, प्रोव्हिजनल मेरिट नंबर आणि फायनल मेरिट नंबर हा चेंज झालेला असेल, है ना. काहीचा वाढला असेल, काहीचा कमी झाला असेल. तर यांना काही फरक पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे जो तुमचा फायनल मेरिट नंबर आहे तो फायनल आहे. आता त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. तुमच्या फॉर्ममध्ये पण काही चेंज होणार नाही आता. ओके. तर ऑप्शन फॉर्म उद्या सुरू होईल सकाळी. तर उद्या मी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ बनवेल. आणि तसं तुम्ही काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरून घ्या तो व्हिडिओ पाहिल्यानंतर. बट त्याच्या अगोदर हा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्या इथे. कारण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स मध्येच तुम्हाला समजेल की त्या कॉलेजला तुमच्या जी ब्रँच पाहिजे त्या ब्रँचला तुमच्या कॅटेगरीची जागा शिल्लक आहे की नाही, है ना. जर जागा असेल तरच तुम्हाला तिथे कॉलेजची नावं टाकायचे आहेत. अदरवाईज काय होतं, मागच्या वर्षी अशीच केस घडली. डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा मुलगा होता. तर त्यानं ITI झालेला होता. आणि त्यानं काय केलं, 150 कॉलेजेसची नावं टाकली, पण एकाही कॉलेजला नंबर लागला नाही, है ना. अशा केसमध्ये कसं काय नंबर लागणार आहे? त्यामुळे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघा अगोदर, है ना. आणि मगच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा. ठीक आहे. तुमची कॅटेगरी तुमच्याला जागा असेल तरच तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या कॉलेजला टाकायचा आहे. नाहीतर 100 कॉलेज टाकले आणि तिथे जागाच नाही तुमच्या कॅटेगरीची, तर तुमचा नंबर लागणारच नाही ना, आहे की नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्मचा व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तो आल्यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा. ठीक आहे. 3 दिवस आहेत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे. डेट कन्फर्म करून घ्या एकदा. तर या ठिकाणी बघा, 13, 14, 15 3 दिवस आहे ऑप्शन फॉर्म भरायचे. त्यामुळे उद्या गडबड करू नका. ओके. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की ITIला नेमकं जागा किती असतात आणि 12वी सायन्सवाल्याला किती असतात जागा. याच्यावरती जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं सांगा, आपण सेपरेट बनवूया. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड नाईट. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या तो. त्याच्यावरती नोटिफिकेशन येतील. ठीक आहे.
थँक्यू.